काय माहिती कशाला विचार करायचा. आमच्या इकडे असं करतात असं. बेड टॉयलेट बाथरूम ही गाळा आहे वाटतं. भारी केलं बघा गाळ्याचं काम. बरं आहे ती वयस्कर माणसासाठी. पूजा कुठं मांडली तिकडं का. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. छोटीशी अपडेट द्यायची होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ करतोय. आणि काल रात्री मी गावाकडनं बसलो आणि इथं सकाळी पोचलो मॉर्निंगला कोल्हापूरमध्ये. काही गडबडीमुळे आहे ना मध्ये थोडंसं जरा ब्लॉग वगैरे आले नाही किंवा अपडेट्स आले नाही तर, आणि त्या अनुषंगाने म्हटलं की तुमच्याशी थोडंसं बोलावं. आणि ॲक्च्युली आई भाऊ गेल्यानंतर आहे ना काही घरगुती अडचणी आणि महत्त्वाच्या काही घटना घडल्या, त्याच्यामुळं आम्हाला अचानक गावी जावं लागलं. आणि आवाज वगैरे येत नाही घरामध्ये कोणाचा, शांभवीचा, श्रीचा, तर त्या संबंधीच अपडेट द्यायचं आहे. तर ॲक्च्युली काय झालं, आम्हाला अचानक गावी जावं लागलं. गावी तिला नेऊन सोडलं मी वर्षाला, श्री शांभवीला, आणि परत मी रिटर्न आलेलो आहे. तर घरी कोणी नसल्यानंतर आणि घर खायला उठते म्हणतात ना, तसा प्रकार झालेला आहे. मला ते शांभवी श्रीची सवय झालेली होती आणि ते नाही तर मला बिलकुल करमत नाही. तर अशा गोष्टी आहेत. आणि विशेषतः गावाकडं आता जाण्याचं प्रयोजन खूप मोठं आहे. महत्त्वाची कामं आहेत. तुम्ही बघितलं की बाबा आपल्या घराच्या बांधकामाच्या बऱ्याचशा गोष्टी आपण डॉक्युमेंटेशन, परवाने वगैरे सर्व काढलेले आहेत. आता बांधकामाचा महत्त्वाचा भाग सुरू होतोय. मग त्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर, म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला फाउंडेशन वगैरे झालं पाहिजे, या उद्देशाने ते अतिशय महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर सुट्ट्या येतात तर श्री शांभवीला पण आजोळामध्ये अथवा लांदण्यामध्ये वेळ घालवता येईल, हा पण उद्देश आहे. आणि आता वर्षाला मी लांब जाण्याला न सोडता डोराळ्याला सोडलेला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. आई भाऊ पण थोडं बहिणीकडं गेलेले आहेत पुण्याला, त्याच्यामुळे तिकडं कोणी नाही. आणि इकडं थांबण्याचं कारण की वर्षाचा यूट्यूब मास्टर क्लास आहे ना, तो चालू आहे सध्या. गावाकडला आमदाराला वायफाय वगैरे नाही आहे, इकडं असल्यामुळे आहे ना ते सोपं पडतं. त्यासाठी वायफाय खूप गरजेचं असतं. त्या पण गोष्टी आहेत. आणि शिवाय म्हणजे महत्त्वाचे काही निर्णय घ्यायचे आहेत की बाबा आता बांधकाम सुरू करायचं. बांधकाम म्हणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो म्हणजे ते पाणी असेल तरच आपण बांधकाम करू शकतो. त्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये बोर वगैरे आपल्याला घ्यायचं आहे, तर ते पाणी बघण्यासारखं बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याचबरोबर प्लॅन आपला फायनल करायचा आहे, कसा असणार आहे, किती फ्लोअरचा असणार आहे, आणि पहिलीच वास्तू आहे आपली आणि एवढं मोठं पाऊल आपण उचलतो त्या संबंधी. तर मग त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्णय घेऊन लवकरात लवकर आपल्याला बांधकाम सुरू करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आता खूप कमी वेळेमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. तर हेच अपडेट द्यायची होती बाबा. वर्ष आता गावी आहे आणि इथून पुढे आता गावाकडचे ब्लॉग येतील. मला जसं वेळ मिळतो आणि सुट्टी जर मिळाली तर मी सुद्धा लवकरच गावी जाणार आहे. बांधकामाचा पहिला टप्पा जर पूर्ण करण्यासाठी मी तिथं थांबलो ना, तर पुढचं बांधकाम होत राहील. तर चला आता इथून पुढचे आपण गावाकडचे छानसे ब्लॉग बघूया. काही महत्त्वाचे इव्हेंट किंवा फंक्शन्स वगैरे कुटुंबामध्ये आहेत वर्षाच्या, तर ते पण ती अटेंड करणार. सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला तिथं आता पाहायला वगैरे गावाकडे मिळणार आहेत. तर चला आता इथून पुढचे गावाकडचे ब्लॉग बघूया. हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज दुपारी हा ब्लॉग सुरू केला आहे. मुलं मात्र अभ्यास करतात, बाकी सगळेजण झोपलेली आहेत. आणि जे काही समर वॅकेशनमध्ये अभ्यास सांगितलेला आहे तो पूर्ण करणं चाललं. इकडे झोपून स्त्रीचं, इकडे इकडे बघा. मला ना आता शांभवी झोपले तोपर्यंत एक महत्त्वाचं काम आहे शूटिंगचं, तर ते पण करते. शिवाय आजचा व्लॉगसुद्धा एडिट करायचा आहेच. तर बघू कसं काय होतं ते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, माझे जे काही चुलत भाऊ आहेत तर त्यांच्या घरी वास्तुशांती आहे. त्यांनी नवीन छान असं घर बांधलं आहे, तर ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. आज काय काय असणार आहे काय नाही ते इथून पुढे मी शेअर करतेच, किंवा मग कशा पद्धतीचा आपला प्लॅन असणार आहे, बांधकामाचं कुठंपर्यंत आलं काय नाही. कारण खूप जणी म्हणत होत्या की भूमिपूजन तर केलं पण त्यापुढे काही शेअर केलं नाहीस. तर लवकरच खूप छान छान असे व्हिडिओज येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवर पण हिट करा. काय झालं बा, रंगबिरंगी फूल देखकर किसका मन प्रसन्न हो गया. तर त्याचं ना
अधुरा घडा अशी एक स्टोरी आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स तो विचारतो आहे मला. खूप छान स्टोरी आहे. त्याला मी मगाशीच एक्सप्लेन करून सांगितले. आता किवेनेच चाललेले आहेत त्याचे. सो चला आता थोड्या वेळाने हा व्लॉग कंटिन्यू करते. मग आज नाश्त्याला काय बेत आहे? डोसा आणि चटणी नारळाची. आहे बघा हे. आता वास्तुशांतीला जायचं म्हटलं की साडी नेसावी लागणार आहे, त्यामुळे मी आता हे चेंज करते आणि थोड्या वेळाने भेटते. साडी नेसले मी यासाठी की माझे चुलत बंधू आहेत, तर त्यांच्या इथे आज वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. गावाकडे आले की सगळ्यांचे कार्यक्रम वगैरे अटेंड करण्यात येतात. तिकडे असल्यानंतर बऱ्याचदा कार्यक्रम पण असतात, पण मग मुलांना घेऊन यायचं एवढ्या दूर असं होतं. त्यामुळे आहे इथं तर सगळ्यांच्या गाठीभेटी पण होतात. त्यामुळे मग मी आणि वहिनी आता निघतोय तिकडे जाण्यासाठी. आणि साडी वगैरे सुद्धा घेतली आहे, टावेल टोपी ते. आणि मग काय म्हणताय वहिनी, भाचीमध्ये गुंगा आहात का? हो. इतके की बास विचारायलाच नको. कंटिन्यू त्यांचं तिचं काहीतरी आहे असं हे पण म्हणतात नेहमी की काहीतरी ते असते ना मागच्या जन्मीचं नातं तसं. कारण अक्का आणि हे तसं बघितलं तर बहिणीचा जावाई, पण तरी सुद्धा ना अक्काचं आणि यांचं खूप छान बॉन्डिंग होतं. तसं शांभवीचं आणि मानूचं बॉन्डिंग आहे. अगं मी पाया पडायलीस. आशीर्वाद भाऊ अशी आशनं चला आता आम्ही निघालो दोघी. घरातले सगळे जाऊन आलेत, आम्ही खट्टू आहोत सगळ्यात लास्ट. पप्पा जाऊन आलेत, भैया. गुरुजी चांगलं केलंय की. इकडं आहे का इकडं? मस्त केलंय, प्रशस्त केलंय की वहिनी. इकडे युटिलिटी आहे काय किंवा बेड टॉयलेट बाथरूम ही गाळ आहे वाटतं. भारी केलं बघा गाळ्याचं काम. बरं आहे ती वयस्कर माणसासाठी. पूजा कुठं मांडली? तिकडं का. इथं ना वास्तुशांतीसाठीचा होम आणि पूजा हे सगळं केलेलं आहे. काही ठिकाणी थोडीशी वेगळी मांडली जाऊ शकते, सो थोडाफार बदल हा असतोच. सेमच केलंय. 1 BHK 1 BHK झालं. आधी सासूबाईचा मान मग बाकीच्यांचा. होय वहिनी. सुना मोठ्या का सासू मोठी? आता हे माझ्या चुलत भावाची थोरली सून आणि खऱ्या अर्थाने माझ्या चुलत भावाला आणि भाऊजाईला मी हे सगळं आहेर करायचं असतो. परंतु माझ्या वहिनींचंच म्हणणं असं होतं की नाही आता सुनबाईंनाच मान द्या. आता उकडून पाकडू का कुंकुला हातात द्या तसंच सगळं. टोपी टावेल करायला युट्यूबला ऍड आहे का? काय नाव आहे? वर्षा चौधरी. आपल्याला काय माहिती, आपण कशाला विचार करायचा. आमच्या इकडं असं करतो असं. त्याला आहेर वगैरे केलं. बरं, आता जेवण वगैरे करतो आणि मग निघूया आपण. चिल्ली पिल्ली आणली नाहीत आम्हीच मुद्दा. येल्लो साडीवर जी दिसते ती माझ्या चुलत भावाची मुलगी आहे आणि तीच जेवायला वाढत होती. तर वरचेवर जशी लोक येतात तसं तसं जेवण वाढायला चालूच होतं. ना असं बाहेर थोडंसं काही खाल्लं की थोडंसं पित्ताचा त्रास जास्त जाणवतो, त्यामुळे त्या काही जास्त जेवल्या नाहीत. त्यानंतर मग जेवण आटोपून आम्ही इथे हळदी कुंकू आणि जे काही रिटर्न गिफ्ट आहे ते घेतलं. काय दिलंय ते मी पुढे शेअर करणार आहेच. आणि आता गावाकडे येण्यामागची बरीच सारी कारणं आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम ह्या त्या गोष्टी, आणि ते पुढे तुम्हाला भरपूर साऱ्या यानंतरच्या ब्लॉगमध्ये शेअर करत राहीलच मी. जेवण बिवणं झालं आमची, निघालोय आम्ही घरी आता. फोटो फ्रेम
छत्रपती श्रीमंत योगी लिहिले, मस्त केलंय. काही आता नवीन नवीन करायला लागले तो. हा कादंबरी होय. श्रीमंत योगी. मस्त केलंय. आणि हे 3 सलग झाली का नाही? 4. तिकडून कापण 3 हो 4 5. एवढे बांधकाम सुरू झालेत ना गावामध्ये. बघा इकडे पण समोर, या बाजूला इकडे. चिल्ली पिल्ली आमची आईच्या जवळ ठेवलेली आहेत. आता असा दंगा चालू असेल तिच्यानं. पाणी सुटले, पाण्यामध्ये जामून आणलेत येताना आम्ही. मी म्हणलं का तर रिटर्न गिफ्टमध्ये हा जो सुंदरसा पानपुडा दिलेला आहे ना, तो मला खूप आवडला. म्हणजे त्याचा कलर पण आणि त्याच्यावर केलेलं काम सुद्धा खूपच रेखीव आहे. ची गोष्ट म्हणजे हे खोलण्या अगोदर वहिनींनी गेस केलं होतं आणि एक्झॅक्ट पानपुडाच निघाला. सो त्यामुळे सगळे सरप्राईज झाले. आजीला दाखवत होतं अशा पद्धतीने. श्री कुठे आणि शांबवीचं खेळणं चालूच होतं. छान आहे. आता जरा मामाची ओळख झाली. एवढा वेळ सकाळपासून सोबत खाली बघ. घोडा घोडा धूम की घोडा बघा डान्स मन की काठी का. घोडा घोडे की धूम पे जो मारा हातोडा. या नोटवर हा व्लॉग इथेच थांबवते. यानंतर गावाकडचे व्लॉग येतील, पाहायला अजिबात विसरू नका. खूप सुंदर असा कंटेंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.